Hello everyone, welcome to online platform of Abhinav Science Academy. Today is the second lecture for atomic structure. During first lecture, we see the different points, that is first consider that the introduction of that atomic structure and Dalton's atomic theory. मग या टॉपिक्स मध्ये काय काय बघितलं आतापर्यंत, याच्यामध्ये पहिल्यांदा फोकस केलंय आपण महर्षी कणादचा स्टेटमेंट कन्सिडर केला, पखुद कात्यायमाचं स्टेटमेंट फोकस केलाय, त्याच्यानंतर डेमोक्रेटसचं स्टेटमेंट फोकस केला. त्याच्यानंतर आपण कन्सिडर केला डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, त्याचे 4 ॲझम्पशन्स असतील आणि त्याच्यानंतर त्याचे लिमिटेशन्स. याचं जे एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या पहिल्या लेक्चरची लिंक दिलेली आहे, ती चेक करू शकता तुम्ही. सो टुडे वी गो टुवर्ड्स द नेक्स्ट lecture and it is the most important lecture because inside that lecture we consider which particles are present inside the atoms. आता याला जे लिमिटेशन्स आलेले आहेत डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीला, त्या डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये त्याने एक स्टेटमेंट मांडलेला आहे की कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स. मग हे कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स म्हणजे एक ॲटम दुसऱ्या ॲटमकडे कंबाईन होण्यासाठी नेमकं जातो का? कारण आपण ज्या वेळेला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे जातोय त्यावेळेला आपली काहीतरी एक गरज असते. मग ती गरज बघून आपण त्याच्याकडे जातोय आणि त्याच्याकडून ते जर आपल्याला मिळालं तर आपण समाधानी होतोय. मग तसं एक ॲटम दुसऱ्या ॲटमकडे का जातोय, तो कंबाईनच का होतो आणि असं एक कंपाऊंड का बनतं, याच्याविषयी आपल्याला डिटेल नॉलेज घेण्यासाठी नेमकं त्या इनसाइड स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काय आहे हे आपल्याला फोकस करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला फोकस करायचं आहे, याचं एक लिमिटेशन सांगितलंय की इनसाइड स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रोटॉन सापडणार आहेत, इलेक्ट्रॉन सापडणार आहे, न्यूट्रॉन सापडणार आहेत आणि या 3 पार्टिकल्सना आपण म्हटलंय फंडामेंटल पार्टिकल्स. आणि त्याच्यानंतर बाकीचे हे मेसॉन असतील, अँटीप्रोटॉन असतील, न्यूट्रिनो असेल, पॉझिट्रॉन असेल, हे सगळे नॉन फंडामेंटल पार्टिकल्स. मग आपल्याला आता इनसाइड स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये जाऊन नेमका इलेक्ट्रॉन कसा डिस्कवर झाला, प्रोटॉन कसा डिस्कवर झाला, न्यूट्रॉन कसा डिस्कवर झाला हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. त्यामुळे या लेक्चरमध्ये आपल्याला फोकस करायचं आहे डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन बाय युजिंग कॅथोड रे एक्सपेरिमेंट. सो आता हे काही फंडामेंटल पार्टिकल्स आपल्याला दिलेले आहेत. त्या फंडामेंटल पार्टिकल्समध्ये आपण 3 फंडामेंटल पार्टिकल्सची डिस्कवरी पहिल्यांदा बघणार आहोत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल आणि त्याच्यानंतर न्यूट्रॉन. मग त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण टेबलमध्ये दिलेल्या आहेत. मग या प्रॉपर्टीज कशा डिस्कवर झाल्या हे एक्सपेरिमेंटली आपल्याला प्रूव्ह करून बघायचं आहे. याच्यामध्ये ज्या ज्या काही प्रॉपर्टीज याला दिलेल्या आहेत, आता उदाहरणार्थ पहिल्यांदा दिलाय तुम्हाला इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनसाठी सिंबॉलिक नोटेशन दिलेलं आहे e⁻⁻. इलेक्ट्रॉनसाठी सिंबॉलिक नोटेशन दिलंय e⁻⁻. त्याच्यानंतर त्याचा ॲब्सोल्यूट चार्ज दिलाय -1.6022 × 10⁻⁻19 कुलूम. त्याच्यानंतर तो इतका चार्ज म्हणजे आपण रिलेटिव्हली त्याला पकडतोय -1. त्याच्यानंतर त्या चार्जला सिंबॉल दिलेला आहे -e. आणि त्याच्यानंतर या इलेक्ट्रॉनचं मास जे किलोग्रॅम मध्ये फोकस केलंय ते आहे 9.10938 × 10⁻31 kg. आणि त्याच्यानंतर या मासला, किलोग्रॅमच्या मासला ज्यावेळेला आपल्याला यू मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याच्यासाठी सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री मध्ये एक स्टँडर्ड रिलेशन फोकस केलंय. अँड दॅट स्टँडर्ड रिलेशन इज 1U इज इक्वल टू 1.6656 into 10⁻27 kg. सो म्हणजे 1.66056 into 10⁻27 kg इतकं मास घेतलं तर ते किती बनणार आहे 1U. And when this relation is compared with this values, that is 9.10938 into 10⁻31 kg, then you get the value of mass of electron in U 0.00054.
आणि याला जर आपण राउंडिंग केलं म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये कन्सिडर केलं तर इलेक्ट्रॉनला निग्लिजिबल व्हॅल्यू मिळते आपली 0 U. त्याच्यानंतर प्रोटॉन साठी आपण सिम्बॉल पकडणार आहोत P. त्याच्यानंतर त्याचा ऍब्सोल्यूट चार्ज म्हणजे रियल चार्ज आपण फोकस करणार आहोत प्लस 1.6022 इंटू 10⁻⁻19 कुलूम. आणि त्याच्यानंतर त्याला रिलेटिव्ह चार्ज आपण पकडतोय +1 आणि त्याचा सिम्बॉल ऑफ चार्ज पकडतोय आपण +E स्मॉल e. त्याच्यानंतर याचं किलोग्रॅम मध्ये मास जे आहे ते आपण पकडतोय 1.6726 इंटू 10⁻27 kg. and when this kg is compared with this equation we get the value of 1.00727 U. and when you get the approximate value by rounding this you get the value for mass of proton is 1 U. After that the neutron is given by the symbol N. Its neutron is chargeless quantity, therefore its absolute charge is considered as 0, relative charge is considered as 0, symbol for charge is nothing. Then mass of this neutron is slightly greater than proton and it is 1.6749 into 10⁻⁻27 kg. and when this mass is compared with this equation we get the value 1.00867 which is slightly greater than proton. But when you get the approximate value, the approximate values for mass of proton and mass of neutron is same, that is 1 U and 1 U. So as compared to this proton and neutron the mass of electron is negligible. So in case of atomic mass we consider only the mass of proton and mass of न्यूट्रॉन. मग हा जो कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट पुढे लेक्चर्स मध्ये आपल्याला फोकस करायचा आहे जिथं सिम्बॉलिक नोटेशन ऑफ न्यूक्लियाइड आपल्याला बघायचं आहे. अटॉमिक नंबर मास नंबर जे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत. मग आता या ज्या प्रॉपर्टीज आपण सांगितल्या या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण सांगायलोय या प्रॉपर्टीज एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हे जे चार्जेस असतील त्याच्यानंतर याच्यावर आलेले मासेस असतील हे सगळे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रत्येकासाठी एक एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलेला आहे आणि ते एक्सपेरिमेंटल प्रूफ घेत आपण डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन फोकस करणार आहोत, डिस्कवरी ऑफ प्रोटॉन फोकस करणार आहोत, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन फोकस करणार आहोत. मग आता आपल्याला पहिल्यांदा जो फोकस करायचा आहे त्याच्यासाठी आपण फोकस करणार आहोत पहिल्यांदा डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. सो आता आपल्याला पहिल्यांदा फोकस करायचा आहे डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन आणि या डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन साठी आपण जो एक्सपेरिमेंट फोकस करणार आहोत that experiment is called as cathode ray experiment. And this electron was discovered by J.J. Thomson in 1897 and which is negatively charged particle. मग त्याच्यावर निगेटिव्ह चार्जच आहे का, त्याच्यावरचा मास काय आहे, चार्ज काय, हे सगळं आपल्याला काय म्हटलंय मी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करत जायचं आहे. मग याच्यासाठी पहिल्यांदा तो इलेक्ट्रॉन नेमका आला कुठून, कॅथोड रेच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन कसा आला याच्याविषयी आपल्याला डिटेल एक्सपेरिमेंट फोकस करायचा आहे, कॅथोड रे एक्सपेरिमेंट. मग या कॅथोड रे एक्सपेरिमेंट साठी हा जो कॅथोड रे एक्सपेरिमेंट तयार करण्यासाठी एका सायंटिस्टनं पहिल्यांदा जे कन्सेप्ट मांडलेला आहे अँड तो सायंटिस्ट आहे विल्यम क्रुक्स. मग या विल्यम क्रुक्सनं 1879 मध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज in partially evacuated tubes called as cathode ray discharge tube. म्हणजे याने एक डिस्चार्ज ट्यूब बनवले आणि ती डिस्चार्ज ट्यूब बनवत असताना त्याने काय केअर घेतले बघा. दिस डिस्चार्ज ट्यूब इज मेड फ्रॉम ग्लास. This discharge tube is made from glass and this glass is 60 centimeter long. This glass is 60 centimeter long and inside that two metal plates that is called as electrodes. Two metal plates are put inside that glass tube. One metal plate is connected to negative terminal, another metal plate is connected to positive terminal. जे निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केलेला आहे त्या मेटल प्लेटला आपण कन्सिडर करणार आहोत कॅथोड
आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला जे अटॅच करणार आहोत त्याला आपण म्हणणार आहोत ॲनोड. त्याच्यानंतर याच ग्लास ट्यूबला एक व्हॅक्यूम पंप फिट केलेला आहे आणि तो व्हॅक्यूम पंप या इनसाइड डिस्चार्ज ट्यूब मध्ये जो गॅस पुट करणार आहोत त्या गॅसचं आपल्याला लो प्रेशर मेंटेन करायचं आहे. गॅसचं प्रेशर लो मेंटेन करायचं आहे आणि ते गॅसचं प्रेशर जवळपास आपल्याला मेंटेन करायचं आहे 10⁻³ to 10⁻⁴ mm of Hg किंवा त्यालाच आपण म्हणू शकता atmosphere. mm of Hg is considered as a atmosphere. 10⁻³ to 10⁻⁴ mm of Hg इतकं प्रेशर आपल्याला या इनसाइड डिस्चार्ज ट्यूब मध्ये कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर या बॅटरी मधून आपल्याला जवळपास 10,000 व्होल्ट इतकं हाय व्होल्टेज या डिस्चार्ज ट्यूब मधून पास करायचं आहे. म्हणजे ही डिस्चार्ज ट्यूब बनवत असताना आपल्याला कन्सिडर करायचं आहे एक 60 सेंटीमीटर लॉंग डिस्चार्ज ट्यूब आणि त्या 60 सेंटीमीटर लॉंग डिस्चार्ज ट्यूब मध्ये 2 मेटल प्लेट्स आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. त्याच्यातला एक प्लेट जोडायची आहे निगेटिव्ह प्लेटला निगेटिव्ह टर्मिनल, दुसरी प्लेट जोडायची आहे पॉझिटिव्ह प्लेटला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्याच्यानुसार निगेटिव्ह टर्मिनल बिकम्स कॅथोड, पॉझिटिव्ह टर्मिनल बिकम्स ॲनोड. त्याच्यानंतर सांगितलंय इनसाइड जी डिस्चार्ज ट्यूब आहे त्या डिस्चार्ज ट्यूबचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी याला अटॅच केलंय व्हॅक्यूम पंप. आणि तो व्हॅक्यूम पंप ऍडजस्ट करून आपल्याला इनसाइड जो याच्यामध्ये जो गॅस घेणारा डिस्चार्ज ट्यूब मध्ये त्याचं प्रेशर मेंटेन करायचं आहे 10⁻³ to 10⁻⁴ mm of Hg. इथपर्यंत हा आहे याचा आपण कन्सिडर करतोय कन्स्ट्रक्शन फॉर दिस डिस्चार्ज ट्यूब. आता याच डिस्चार्ज ट्यूब मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलंय. या डिस्चार्ज ट्यूब मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलंय जे थॉम्सन. कारण याच्यामध्ये नेमके हे रेज कुठून कुठं गेले, फ्रॉम कॅथोड टू ॲनोड गेले का ॲनोड टू कॅथोड गेले याचं एक्झॅक्ट डिटर्मिनेशन विल्यम क्रुक्सला करता आलेलं नाहीये. मग याच विल्यम क्रुक्सच्या एक्सपेरिमेंटला पुढे एक्सटेंड करून त्याला थोडंसं मॉडिफाय केलं जे थॉम्सननं. आणि त्या जे थॉम्सननं नेमकं काय केलंय, जी प्लेट ॲनोडला जोडलेली आहे, जी प्लेट ॲनोडला जोडलेली आहे त्या ॲनोड्स मध्ये त्यानं क्रिएट केले परफोरेशन्स. सो परफोरेशन मीन्स होल्स क्रिएटेड इन द प्लेट. त्या प्लेट्स मध्ये त्यानं काय क्रिएट केलेत, होल्स. आणि होल्स क्रिएट केलेत आणि त्याच्यानंतर बिहाइंड दॅट ॲनोड याने एक पुट केले फ्लोरोसंट स्क्रीन अँड दॅट फ्लोरोसंट स्क्रीन इज मेड फ्रॉम झिंक सल्फाइड. याच्या ही जी मेटल प्लेट आहे ॲनोडची त्याच्यामध्ये त्यानं क्रिएट केलेत परफोरेशन्स आणि परफोरेशन्स क्रिएट केल्यानंतर त्याच्या बिहाइंड ठेवले एक फ्लोरोसंट स्क्रीन अँड दॅट फ्लोरोसंट स्क्रीन इज मेड फ्रॉम झिंक सल्फाइड. इथपर्यंत हे कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे विल्यम क्रुक्स न ही डिस्चार्ज ट्यूब तयार केले आणि त्या डिस्चार्ज ट्यूबला थोडंसं मॉडिफाय केलंय जे थॉम्सननं. एक्सपेरिमेंट तोच आहे, फक्त मॉडिफिकेशन काय केलंय, ॲनोड मध्ये परफोरेशन्स क्रिएट केलेत म्हणजे होल्स क्रिएट केलेत आणि त्याच्या पाठीमागं काय ठेवले एक फ्लोरोसंट स्क्रीन. कारण त्याला ऑब्झर्व करायचे आहेत नेमके कॅथोड रेज कुठून कुठं जाणार आहेत, कॅथोड टू ॲनोड जाणार आहेत का ॲनोड टू कॅथोड जाणार आहेत. हे प्रॉपर सिस्टमॅटिक आपल्याला स्टडी करण्यासाठी हे मॉडिफिकेशन केलंय. आणि हे मॉडिफिकेशन केल्यानंतर त्यानं जो एक्सपेरिमेंट केला, सगळ्यात पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की जर डिस्चार्ज ट्यूबचा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर 2 गोष्टी प्रॉपर मेंटेन करायला पाहिजेत. त्याच्यातलं एक गोष्ट म्हणजे लो प्रेशर ऑफ गॅस इनसाइड द डिस्चार्ज ट्यूब आणि ते जवळपास ठेवायचं आहे 10⁻³ to 10⁻⁴ mm of Hg. आणि दुसरी गोष्ट मेंटेन करायचं आहे व्होल्टेज, हाय व्होल्टेज मेंटेन करायचं आहे जवळपास 10,000 व्होल्ट. आणि
after applying this low pressure and high voltage, this J.J. Thomson observed that some invisible rays म्हणजे आपल्याला न दिसणारे invisible rays are produced at cathode. काही invisible rays produce झाले कुठं? cathode, and they are moved towards anode. Some invisible rays are produced at cathode and they are moved towards anode, and through the perforation of anode, they strikes on fluorescent screen and produces a ग्रीन फ्लोरोसन्स. काय केलंय बघा, म्हटलंय मी, आफ्टर अप्लाइंग हाऊ मेनी व्होल्टेज 10,000 व्होल्टेज अँड अप्लाइंग प्रेशर 10⁻³ to 10⁻⁴ mm of Hg. What J.J. Thomson observed, some invisible rays are produced at cathode, they are moved towards anode through the perforation, they strikes on this fluorescent screen and produces a greenish fluorescence. आणि या रेज ना या J.J. थॉम्सन न नाव दिलंय कॅथोड रेज. म्हणजे कॅथोड रेची डेफिनेशन सांगायची झाली तर लक्षात ठेवायचं आहे, द इनविजिबल रेज प्रोड्यूस्ड ॲट कॅथोड which move towards anode and through the perforation they strikes on fluorescent screen and produces a glow, and J.J. Thomson named these rays as a cathode rays. So इथपर्यंत हा एक्सपेरिमेंट झाला. आता या एक्सपेरिमेंट नंतर याच्या काही प्रॉपर्टीज स्टडी करण्यात आल्या आणि त्या प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ओके, सो एक्सपेरिमेंट झाल्यानंतर त्याच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यात आल्या, त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी काय सांगितली बघा. सो कॅथोड रे ऑलवेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाइन, दिस इज फर्स्ट प्रॉपर्टी. देन सेकंड प्रॉपर्टी इज cathode ray produce mechanical effect as they can rotate the wheel that placed in their path. मग ज्या वेळेला ही डिस्चार्ज ट्यूब आहे, या डिस्चार्ज ट्यूब मध्ये हा कॅथोड आहे, हा एनोड आहे, या एनोड मध्ये क्रिएट केलेत परफोरेशन, त्याच्या बिहाइंड ठेवले ही फ्लोरोसंट स्क्रीन, त्याच्यानंतर याच्यामध्ये पुट केलंय आपण हाय व्होल्टेज, इथं मेंटेन करणार आपण लो प्रेशर बाय युजिंग दॅट व्हॅक्यूम पंप. त्याच्यानंतर जे इनविजिबल रेज इथं तयार झालेत दे कॅथोड मूव्ह टुवर्ड्स एनोड. मग या कॅथोड रे जे एनोड कडे मूव्ह व्हायलेत त्याच्यामध्ये जर आपण एखादं व्हील ठेवलं, मेकॅनिकल व्हील ठेवलं, तर त्या व्हीलला रोटेट करतं कोण? कॅथोड रेज. सो दीज कॅथोड रेज प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट ॲज दे कॅन रोटेट द व्हील दॅट प्लेस्ड इन देअर पाथ. म्हणजे त्यांच्या पाथ मध्ये एखादं व्हील ठेवलेलं असेल तर त्याला मेकॅनिकल मोशन देण्याचं काम कोण करतोय? कॅथोड रेज. ओके, म्हणजे कॅथोड रे आपल्याकडे जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी कोणाकडे पास करतोय? मेकॅनिकल व्हील कडे. ओके, सो सेकंड प्रॉपर्टी याला सांगितलेली आहे, कॅथोड रे प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट ॲज दे कॅन रोटेट द व्हील दॅट प्लेस्ड इन देअर पाथ. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी काय सांगितलीत बघा, कॅथोड रे ट्रॅव्हल विथ हाय स्पीड. कॅथोड रे ट्रॅव्हल्स विथ हाय स्पीड, कारण ज्या वेळेला हे एखाद्या मटेरियलवर स्ट्राइक करतात, ज्या वेळेला एखाद्या मटेरियलवर हे स्ट्राइक करतात त्यावेळेला मोठा आघात करतात. मग याच्यावरून लक्षात आलं की कॅथोड रे ऑलवेज ट्रॅव्हल विथ हाय स्पीड. ही तिसरी प्रॉपर्टी. चौथी प्रॉपर्टी,
कॅथोड रे कन्सिस्ट ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स कॉल्ड ॲज अ निगॅट्रॉन. पहिल्यांदा त्याला नाव देण्यात आलंय निगॅट्रॉन. आता कॅथोड रे, कॅथोड कडे चार्ज आहे निगेटिव्ह, ॲनोड कडे चार्ज आहे पॉझिटिव्ह. मग हे कॅथोड रे कॅथोड कडून ॲनोड कडे चाललेत, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज कडे चाललेत. मग पॉझिटिव्ह चार्ज कडे कुठलीही गोष्ट ओढली जात असेल तर त्याच्यावर चार्ज फिक्स असतोय निगेटिव्ह चार्ज. मग त्यावरून कन्सिडर करण्यात आलं कॅथोड रे कन्सिस्ट ऑफ negatively charged particles and that negatively charged particle first named as a negatron, and after that the scientist Tone give the name as electron. म्हणजे याच निगॅट्रॉनला इलेक्ट्रॉन म्हणा हे स्टेटमेंट कोणी सांगितलेलं आहे? स्टोने. हा, सो या चार प्रॉपर्टीज. cathode ray always travel in straight line. Cathode ray produce mechanical effect when they can rotate the wheel as that placed in their path. त्याच्यानंतर कॅथोड रे वर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज, कारण ते कुठून कुठं रोटेट व्हायलंय? निगेटिव्ह चार्ज कडून पॉझिटिव्ह चार्ज कडे. त्याच्यानंतर कॅथोड रे ऑलवेज ट्रॅव्हल विथ हाय स्पीड. ह्या झाल्या चार प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर ज्या वेळेला these cathode rays strikes this ZNS screen, it produces a greenish fluorescence. आता फ्लोरोसन्स ही कन्सेप्ट काय आहे? ज्या वेळेला समजा एनर्जी लेवल्स आहेत. मग या एनर्जी लेवल्स मध्ये ज्या वेळेला एखाद्या सबस्टन्सला आपण एखादी एनर्जी दिली, ती एनर्जी दिल्यानंतर तो कुठे जातोय? एक्साइटेड स्टेट मध्ये. कुठे जातोय? एक्साइटेड स्टेट मध्ये. आता हा इलेक्ट्रॉन कडे म्हणजे कॅथोड रेज कडे काहीतरी एक एनर्जी आहे, ती एनर्जी घेऊन तो चाललाय आणि तो एक्साइटेड स्टेट मध्ये आहे. मग हा ज्या वेळेला ZNS फ्लोरोसंट स्क्रीन, ZNS च्या स्क्रीनवर स्ट्राइक होणार, तो स्ट्राइक केल्यानंतर तो आपली एनर्जी इमिट करणार, म्हणजेच प्रोसेस होणार इमिशन. प्रोसेस काय होणार? इमिशन. मग ज्या वेळेला एखाद्या एक्साइटेड स्टेट मधून आपण परत इमिट होत असतोय त्यावेळेला तिथं आपल्याला प्रोड्यूस होतोय फ्लोरोसन्स. त्यामुळे कॅथोड रे ज्या वेळेला स्ट्राइक करतोय ZNS फ्लोरोसंट स्क्रीनवर त्यावेळेला तो तिथं प्रोड्यूस करतोय काय? फ्लोरोसन्स. त्यामुळे ही प्रॉपर्टी नंबर 5. ओके. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी काय सांगितले बघा? कॅथोड रे हीट द ऑब्जेक्ट ऑन विच दे फॉल ड्यू टू ट्रान्सफर ऑफ कायनेटिक एनर्जी टू द ऑब्जेक्ट. म्हणजे जर कॅथोड रेच्या पाथ मध्ये जर एखादं ऑब्जेक्ट आलं तर याच्याकडे जी कायनेटिक एनर्जी आहे, या कायनेटिक एनर्जीमुळे हा या मटेरियलवर मोठा आघात करतोय आणि या ऑब्जेक्ट मध्ये काय प्रोड्यूस होते? हीट. म्हणजे ही जी कायनेटिक एनर्जी जी कॅथोड रे कडून आलेली आहे ती ऍब्सॉर्ब करणार कोण? ऑब्जेक्ट. आणि ते ऍब्सॉर्ब केल्यामुळे ऑब्जेक्ट मध्ये काय प्रोड्यूस होणार आहे? हीट. सो कॅथोड रे हीट द ऑब्जेक्ट ऑन विच दे फॉल ड्यू टू ट्रान्सफर ऑफ कायनेटिक एनर्जी टू द ऑब्जेक्ट. दॅट इज प्रॉपर्टी नंबर 6. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी काय सांगितले बघा? व्हेन कॅथोड रेज फॉल्स ऑन हेवी मेटल्स एक्स-रेज प्रोड्यूस्ड. म्हणजे जे हेवी मेटल्सवर एखाद्या हेवी मेटल्सवर जर कॅथोड रे स्ट्राइक केले तर त्याच्यातून कोणते रेज बाहेर पडणार आहेत? एक्स-रेज. मग हे एक्स-रेज कुठून आले? त्याच्यानंतर कॉस्मिक रेज, गॅमा रेज हे काय आहेत हे पुढे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये फोकस करायचं आहे. ओके. सो
when cathode ray falls on the heavy metals it produce x-rays. that is property number 7. त्याच्यानंतर पुढे पॉइंट सांगितलाय कॅथोड रे possess ionizing power, that is they can ionize the gas through which they pass. सपोज एक गॅस पकडला तुम्ही H2 गॅस, मग या H2 गॅस मध्ये H आणि H हा बॉन्ड आहे. मग ज्या वेळेला कॅथोड रे या H2 गॅस मधून पास होणार त्यावेळेला इट फॉर्म्स पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन आयन्स विथ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे या गॅसला H2 गॅसला आयोनाइज करण्याचं काम कोण करतोय? कॅथोड. म्हणजे कॅथोड रेकडे एक टेंडन्सी आहे की तो आपल्या पाथमध्ये एखादा गॅस आला तर त्या गॅसला आयोनाइज करण्याची टेंडन्सी कोणाकडे आहे? कॅथोड रे. फॉर एक्झाम्पल H2 गॅसला पॉझिटिव्हली चार्जड H+ आयन मध्ये कन्वर्ट करू शकतोय कोण? कॅथोड रे. सो दॅट इज प्रॉपर्टी नंबर 8. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर 9 काय बघा, कॅथोड रे प्रोड्यूस सिंटिलेशन ऑन द फोटोग्राफिक प्लेट. म्हणजे एखादी फोटोग्राफिक प्लेट म्हणजे ZNS जो फ्लोरोसंट स्क्रीन असेल किंवा फोटोग्राफिक प्लेट त्याच्यावर एखादा ग्लो किंवा शायनी नेचर देण्याचं काम कोण करतोय? हा कॅथोड रेज. म्हणजे जे फ्लोरोसन्स मटेरियल आपण जे म्हटलंय तोच पॉइंट हा इथं कन्सिडर करू शकताय. त्याच्यानंतर दे कॅन पेनिट्रेट थ्रू थिन मेटॅलिक शीट. एखादी थिन मेटॅलिक शीट घेतली एक नॅनोमीटर लेवल मध्ये तर त्या थिन मेटॅलिक शीट मधून डायरेक्टली ट्रान्सफर होऊ शकतात कोण? तुमचे कॅथोड रेज. ओके. सो प्रॉपर्टी नंबर 10 आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी लास्ट जी प्रॉपर्टी आहे हे आपण कन्सिडर केली डिस्चार्ज ट्यूब. या डिस्चार्ज ट्यूब मध्ये हा कन्सिडर केलाय आपण कॅथोड. या बाजूला कन्सिडर केलाय आपण ॲनोड ज्याच्यामध्ये क्रिएट केलेत परफोरेशन्स. त्यानंतर आपण सांगितलंय याच्यामध्ये पुट करायचं आहे हाय व्होल्टेज. हे निगेटिव्ह टर्मिनल कॅथोड. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल हा काय म्हटलंय आपण? ॲनोड. आता यानं काय सांगितलंय बघा, कॅथोड रे independent of the material used in the preparation of electrodes of the discharge tube and the gas filled in it. आता याच्यामध्ये आपण एक पुट करणार आहोत गॅस आणि ज्या गॅसचं प्रेशर मेंटेन करणार आहे व्हॅक्यूम पंप. मग आता यानं काय केलं, पहिल्यांदा समजा याच्या जागी त्यानं घेतलंय गोल्डच्या मेटल प्लेट्स घेतल्या. याच्यामध्ये काय ठेवला? गोल्डच्या मेटल प्लेट्स. आणि गोल्डच्या मेटल प्लेट्स ठेवल्यानंतर याच्यामध्ये पुट केला समजा H2 गॅस. मग पहिल्यांदा काय सांगितलंय मी, मेटल प्लेट ठेवली Au ची आणि याच्या आतमध्ये ठेवलाय H2 गॅस. आणि त्याच्यानंतर परत त्यानं अप्लाइंग लो प्रेशर केलं, हाय व्होल्टेज केलं आणि त्याला ऑब्झर्व झाले इनविजिबल रेज प्रोड्यूस्ड ॲट कॅथोड. They are moved towards anode and through the perforation they strikes on fluorescent screen. परत त्यानं काय केलं, आता या Au ला बाजूला काढलंय आणि त्याच्या जागी समजाला कन्सिडर केला कॉपर आणि H2 गॅसच्या जागी त्यानं कन्सिडर केला O2 गॅस. म्हणजे मेटल प्लेट्स चेंज केल्या आणि त्याच्यामधला गॅस पण चेंज केला. परत त्यानं केला अप्लाय लो प्रेशर अँड हाय व्होल्टेज. परत त्याला तेच ऑब्झर्व झालंय सम इनविजिबल रेज प्रोड्यूस्ड ॲट कॅथोड विच आर मूव्ह टुवर्ड्स ॲनोड अँड थ्रू द परफोरेशन दे स्ट्राइक्स ऑन फ्लुरोसंट स्क्रीन. म्हणजे इथं इलेक्ट्रोड कुठलाही जोडा, कुठलाही मेटल प्लेट जोडा, इथं कुठलाही गॅस घ्या, कॅथोड रे तयार होणारच. त्यामुळे कॅथोड रे
इथं कोणतं मटेरियल आपण जोडतोय किंवा याच्या आतमध्ये कोणता गॅस घेतोय याच्यावर डिपेंड नाहीये. सो कॅथोड रे इंडिपेंडंट ऑन द मटेरियल टू विच इलेक्ट्रोड इज अटॅच्ड अँड नेचर ऑफ गॅस इनसाइड द डिस्चार्ज ट्यूब. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 11. सो या सगळ्या प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या गेल्या कॅथोड रेज बाय डुईंग डिफरंट एक्सपेरिमेंट. मग याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज आहेत. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट फॉर दिस. ओके, सो कॅथोड रे एक्सपेरिमेंट मध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे. विल्यम क्रुक्सनं पहिल्यांदा एक इलेक्ट्रिक डिस्चार्ज ट्यूब तयार केले. त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये एक ग्लास ट्यूब आहे जी 60 सेंटीमीटर लॉंग आहे. त्याला एक फिट केलाय व्हॅक्यूम पंप. तो व्हॅक्यूम पंप ऍडजस्ट करणार लो प्रेशर ऑफ गॅस इनसाइड द डिस्चार्ज ट्यूब. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मेटल प्लेट इव्हॅक्युएट केलेत आणि त्या 2 मेटल प्लेट्स मधली एक मेटल प्लेट जोडलेली आहे निगेटिव्ह टर्मिनल, तो होणार कॅथोड, आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला तो ॲनोड. आणि त्याच्यानंतर त्यानं कन्सिडर केला इलेक्ट्रिक डिस्चार्ज थ्रू दॅट डिस्चार्ज ट्यूब. पण त्याला कन्सिडर करता आलं नाही नेमकं तो फ्लो कुठल्या बाजूनं कुठल्या म्हणजे कॅथोड कडून ॲनोड कडे आहे का ॲनोड कडून कॅथोड कडे आहे. मग याच्यासाठी त्याच डिस्चार्ज ट्यूब मध्ये मॉडिफिकेशन केलंय जे जे थॉम्सन. आणि त्या जे जे थॉम्सननं मॉडिफिकेशन करताना काय केलंय म्हटलंय मी, जी ॲनोडची प्लेट आहे त्या ॲनोडच्या प्लेटमध्ये काय क्रिएट केलेत, परफोरेशन्स. आणि त्याच्या बिहाइंड काय ठेवली म्हटलं मी, फ्लुरोसंट स्क्रीन विच इज मेड फ्रॉम झिंक सल्फाइड. आणि त्याच्यानंतर त्यानं तोच एक्सपेरिमेंट परत केला बाय अप्लाइंग लो प्रेशर. लो प्रेशर मेंटेन किती करायचं आहे म्हटलंय मी, 10⁻³ to 10⁻⁴ mm ऑफ Hg इतकं प्रेशर मेंटेन करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे व्होल्टेज 10,000 व्होल्ट. आणि हे 10,000 व्होल्ट आणि 10⁻³ to 10⁻⁴ mm ऑफ Hg इतकं प्रेशर मेंटेन केल्यानंतर त्याला काय ऑब्झर्व झालंय, सम इनविजिबल रेज आर प्रोड्यूस्ड ॲट cathode and they are moved towards anode, and through the perforation they strikes on fluorescent screen and produces which glow, greenish glow. आणि त्या रेजना त्यानं नाव दिलं कॅथोड रेज. आणि या कॅथोड रेला कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्या पुढे डिस्कस केल्या गेल्या आणि त्याच्यानुसार या प्रॉपर्टीज आपण कन्सिडर करतोय. कॅथोड रेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर कॅथोड रे प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट ॲज दे कॅन रोटेट द व्हील प्लेस्ड इन देअर पाथ. त्यानंतर कॅथोड रे कन्सिस्ट ऑफ निगेटिव्हली चार्ज बिकॉज इट कॅन बी ट्रॅव्हल फ्रॉम कॅथोड टू ॲनोड. त्याच्यानंतर कॅथोड रे ट्रॅव्हल्स विथ हाय स्पीड. कॅथोड रे कॅन कॉज फ्लुरोसन्स. कॅथोड रेज heat the object on which they fall due to transfer of kinetic energy to that object. When cathode rays falls on heavy metals, they can produce X-ray. Then cathode ray possess ionizing power. म्हणजे हा कुठल्याही गॅसला आयोनाइज करून त्याच्यामधून पॉझिटिव्हली चार्जड त्याचे काय बनवू शकतोय, कॅटायन्स. त्याच्यानंतर द कॅथोड रेज प्रोड्यूस सिंटिलेशन ऑन द फोटोग्राफिक प्लेट. म्हणजे फोटोग्राफिक प्लेटवर स्ट्राईक केल्यानंतर त्याच्यातून प्रोड्यूस होऊ शकतोय ग्लो. त्याच्यानंतर दे कॅन पेनिट्रेट थ्रू द थिन मेटॅलिक प्लेट्स और थिन मेटॅलिक शीट्स. कॅथोड रे इंडिपेंडंट ऑन द विच मटेरियल इज अटॅच्ड टू कॅथोड और एनोड अँड नेचर ऑफ गॅस इनसाइड द डिस्चार्ज ट्यूब. या सगळ्या प्रॉपर्टीज आपण कन्सिडर करतोय कॅथोड रेजसाठी. आता याच्यानंतर ज्या टेबलमध्ये आपण काही प्रॉपर्टीज कन्सिडर केलेत, मग त्याच्यावरचा चार्ज काय आहे, त्याच्यामध्ये मास काय आहे, अशा काही प्रॉपर्टीज आपण ज्या स्टडी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीजसाठी फर्दर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यात आलेत. आणि त्याच्यामधला पुढचा जो एक्सपेरिमेंट आपल्याला फोकस करायचा आहे तो कन्सिडर करायचा आहे चार्ज बाय मास रेशो ऑफ कॅथोड रे. चार्ज बाय मास रेशो ऑफ कॅथोड रे किंवा त्यालाच आपण म्हणू शकताय या चार्ज बाय मास रेशोलाच दुसरा शब्द वापरतोय आपण स्पेसिफिक चार्ज विच इज कॅल्क्युलेटेड बाय चार्ज डिवायडेड बाय मास.
कुठल्याही पार्टिकलच्या चार्जला त्याच्या मासनं डिवाइड केला तर आपल्याला काय मिळतोय? स्पेसिफिक चार्ज. स्पेसिफिक चार्ज म्हणजेच काय? जी व्हॅल्यू आपल्याला नोन असते अशा गोष्टींना आपण काय म्हणतोय? स्पेसिफिक. आता उदाहरणार्थ दुकानमध्ये आपण गेलो तर 1 किलोग्रॅम साखर आपण 35 रुपयाला घेत असेल तर 2 किलोग्रॅमला आपण 70 रुपये घेऊन जाणार. मग ती 1 किलोग्रॅम साखरेसाठी जी व्हॅल्यू ठरवलेली आहे त्याला आपण काय म्हणतोय? स्पेसिफिक व्हॅल्यू. मग तसंच एखादा इलेक्ट्रॉन च मास जर मी 1 किलोग्रॅम किंवा 1 ग्रॅम घेतलं, 1 किलोग्रॅम किंवा 1 ग्रॅम घेतलं तर त्याच्यावर चार्ज किती येणार आहे? म्हणजेच इलेक्ट्रॉन किती घेतला म्हटलं मी? 1 केजी इलेक्ट्रॉन घेतला किंवा 1 ग्रॅम इलेक्ट्रॉन घेतला तर याच्यावर चार्ज किती येणार किंवा या 1 ग्रॅम इलेक्ट्रॉनवर चार्ज किती येणार हे जे कॅल्क्युलेट करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला पॉइंट कन्सिडर करायचा आहे चार्ज बाय मास रेशो ऑफ कॅथोड रे किंवा चार्ज बाय मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. मग याच्यासाठी त्या पार्टिकलच्या चार्ज आणि मास वरून आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट फोकस केलाय. हा पण एक्सपेरिमेंट कन्सिडर केलाय जे थॉम्सन. मग या जे थॉम्सननं या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलंय बघा. हा इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण कन्सिडर केलाय लो मास आहे, निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल आहे आणि हा इझिली स्विंग होतोय बाय पासिंग क्लोज टू अदर. हे कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आता याच्यावरचा स्पेसिफिक चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 प्रकारची फील्ड वापरण्यात आली आहेत. त्याच्यातलं एक फील्ड आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरा आहे मॅग्नेटिक फील्ड. आता हा एक्सपेरिमेंट करताना नेमकं काय केलंय बघा. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जर हा समजा एक पाथ ऑफ कॅथोड रे आहे, हा कन्सिडर केला आपण पाथ ऑफ कॅथोड रे, तर या पाथ ऑफ कॅथोड रे मध्ये समजा हा तुमचा पाथ ऑफ कॅथोड रे आहे आणि या पाथ ऑफ कॅथोड रे मध्ये हे मॅग्नेटिक फील्ड आणि हे इलेक्ट्रिक फील्ड हे जे कन्सिडर केलंय आपण इलेक्ट्रिक फील्ड, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट जे आहे ते कन्सिडर होणार तुमचं इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याच्यानंतर हा मॅग्नेट म्हणजेच तुमचा येणार मॅग्नेटिक फील्ड. मग आता हा जो पाथ ऑफ कॅथोड रे आहे या पाथ ऑफ कॅथोड रेच्या मध्ये ज्या वेळेला आपण इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड ठेवणार आहोत, पण एक केअर घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये हा पाथ ऑफ कॅथोड रे, त्याच्यानंतर असणारं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे तिघही एकामेकाला काय पाहिजेत? परपेंडिक्युलर. म्हणजे हा एक्सपेरिमेंट करत असताना परत एक्सपेरिमेंट तोच आहे. ही डिस्चार्ज ट्यूब आहे. आता मेटल प्लेट्स ज्या या पद्धतीने होत्या त्या आपण सर्क्युलर पकडलेल्या आहेत. म्हणजे जुने टीव्ही जे आहेत त्या जुन्या टीव्हीच्या इनसाइड पार्ट्स मध्ये जे आपल्याला स्ट्रक्चर भेटतं ते स्ट्रक्चर या पद्धतीने आपल्याला दिसतं. मग याच्यामध्ये काय करायचं आहे? एक सर्क्युलर कॅथोड आहे, त्याच्यानंतर हा सर्क्युलर ॲनोड आहे, त्याच्यानंतर ॲनोड मध्ये आपल्याला क्रिएट करायचं आहे परफोरेशन्स. त्याच्यानंतर या परफोरेशन्स पासून फ्लुरोसंट स्क्रीन थोड्या अंतरावर ठेवायची आहे आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला पुट करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. पण केअर काय घ्यायची आहे म्हटलं मी? पाथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, त्याच्यानंतर तुमचा म्हणजे पाथ ऑफ कॅथोड रे असतील, त्याच्यानंतर तुमचा पाथ जो इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्ड आहे या सगळ्यांना परपेंडिक्युलर ठेवायचं आहे. आणि हे परपेंडिक्युलर ठेवल्यानंतर ज्या वेळेला याच्यामध्ये पुट करण्यात आलं इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड पुट केल्यानंतर these cathode rays are travels towards this positive electric plates and strikes the fluorescent screen at point A. म्हणजे हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर पहिलं ऑब्झर्वेशन काय केलं? इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड cathode ray shows deviation and strikes the fluorescent screen at point A. त्याच्यानंतर in presence of magnetic field, these cathode ray also shows deviation
and strikes the fluorescent screen at point C. This is your second observation. And in absence of this electric and magnetic field, these cathode rays always travel in a straight line and strikes the point at point B and produces a glow. So हा एक्सपेरिमेंट करताना महत्वाची कंडिशन्स काय लक्षात ठेवलेली म्हटलं मी, पाथ ऑफ कॅथोड रेच्या मध्ये, इथून जो पाथ ऑफ कॅथोड रे यायलाय, या पाथ ऑफ कॅथोड रेच्या मध्ये आपल्याला पुट करायचा इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, पण तिघही एकामेकाला काय पाहिजेत, परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि हे परपेंडिक्युलर टू इच अदर कन्सिडर केल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ऍट पॉइंट ए ला स्ट्राईक होणार, मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केला तर ऍट पॉइंट सी ला स्ट्राईक होणार, आणि जर इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड असेल तर ते स्ट्राईक करणार ऍट पॉइंट बी. आणि त्याच्यानंतर या ऑब्झर्वेशन्स नंतर यांनी कन्सिडर केले, जे थॉम्सन आपले कन्सिडर केलेत कन्क्लुजन्स. या कन्क्लुजन्स मध्ये तो काय सांगतोय, जर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दिलं तर कॅथोड रे काय दाखवतोय, डेव्हिएशन ॲज लाईक. इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड असेल तर कॅथोड रे डेव्हिएशन दाखवतोय कोणासारखं, निगेटिव्हली चार्जड पार्टिकल. आणि इथून कन्फर्मेशन मिळतं की कॅथोड रे वर मस्ट कंटेन कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. कारण इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो कोणासारखं नेचर देतोय, निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स. दॅट कन्फर्म्स द निगेटिव्ह चार्ज ऑन द पार्टिकल्स, दॅट इज कॅथोड रेज. त्याच्यानंतर अब्सेन्स मध्ये, इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, दिस कॅथोड रे ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन विदाउट एनी डेव्हिएशन अँड स्ट्राईक द पॉइंट ॲट बी. त्याच्यानंतर या सगळ्या कन्क्लुजन आणि ऑब्झर्वेशन्स वरून ज्यावेळेला 1 किलोग्रॅम इलेक्ट्रॉन ज्यावेळेला एका गोष्टीकडे ओढला गेला, 1 किलोग्रॅम इलेक्ट्रॉन ज्यावेळेला एका गोष्टीकडे ओढला गेला, त्यावेळेला तिथं चार्ज किती खर्च झालाय, 1.758820 इंटू 10⁻11 कुलोम पर केजी. म्हणजे 1 किलोग्रॅम इलेक्ट्रॉनला ज्यावेळेला त्या पॉझिटिव्ह प्लेटकडे ओढलं गेलं त्यावेळेला तिथं जो चार्ज खर्च झाला तो किती आहे, 1.758820 इंटू 10⁻11 कुलोम पर केजी. ही व्हॅल्यू. आणि जे अप्रॉक्सिमेटली आपण न्यूमरिकल कॅल्क्युलेशन साठी वापरणार आहोत, 1.76 इंटू 10⁻11 कुलोम पर केजी. आणि त्याच्यानंतर हीच व्हॅल्यू जर पर ग्रॅम मध्ये पकडायची असेल तर 1.676 इंटू 10⁸ कुलोम पर ग्रॅम. 1 ग्रॅम साठी चार्ज पकडला तर 1.76 इंटू 10⁸ आणि 1 किलोग्रॅम साठी चार्ज पकडला तर तो येणार 1.76 इंटू 10⁻11 कुलोम पर केजी. सो दिस इज द कॅल्क्युलेशन्स फॉर J. Thomson by and calculate the specific charge on the electron. त्यामुळे स्पेसिफिक चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन ची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे, बाय हार्ट करून ठेवावी लागेल. 1.758820 इंटू 10⁻11 कुलोम पर केजी, and in numerical calculation you considered it as 1.76 into 10⁻11 coulomb per kg, or for coulomb per gram it is 1.76 into 10⁸. So this is the calculation or determination of specific charge on the electron by using J. Thomson experiment. Okay. याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी जी आपल्याला डिस्कस करायची आहे, that is the determination of charge on the electron by using the oil drop method, and this method is given by R.A. Millikan. So he construct one apparatus, and inside that apparatus you consider that this is called as atomizer. सो या atomizer मधून आपल्याला इथं जे पुट केलेलं ऑइल आहे, या
हा ड्रॉपलेट्स प्रोड्यूस करायचं आहे. म्हणजे या इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, ॲटोमायझर आहे, त्यानंतर 2 चार्जड प्लेट्स आहेत, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हली चार्जड प्लेट आणि दुसरी निगेटिव्हली चार्जड प्लेट. ही प्लेट आहे पॉझिटिव्ह चार्जड प्लेट, निगेटिव्हली चार्जड प्लेट. त्याच्यानंतर हे जे ऑइल ड्रॉपलेट्स येणार आहेत, या ऑइल ड्रॉपलेटला आयोनाइज करण्यासाठी या ऑइल ड्रॉपलेट या इनसाइड पार्ट्स मध्ये जो गॅस आहे त्या गॅसला आयोनाइज करण्यासाठी हे आपल्याला फोकस करायचं आहे एक्स-रे बीम. म्हणजे इनसाइड पार्ट्स मध्ये या 2 चार्जड प्लेटच्या मध्ये जो गॅस ऑक्युपाय झालाय त्या गॅसला आयोनाइज करण्यासाठी काय वापरायचे, ही एक्स-रे बीम. त्यानंतर याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन्स येणार आहेत ते ऑब्झर्वेशन चेक करण्यासाठी आपण इथं कन्सिडर करणार आहोत एक टेलिस्कोप. ओके, म्हणजे इन्स्ट्रुमेंट मध्ये काय काय बघा, एक सिलेंड्रिकल सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये 2 चार्जड प्लेट्स, पॉझिटिव्ह प्लेट, निगेटिव्ह प्लेट्स, त्यानंतर ॲटोमायझर, त्याच्यानंतर हा टेलिस्कोप, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करण्यासाठी इथं बॅटरी असेल, पॉझिटिव्ह प्लेट अँड निगेटिव्ह प्लेट्स. तर या कन्स्ट्रक्शन नंतर आपल्याला प्रोसिजर काय करायचे आहे, फर्स्ट स्प्रे द फाइन ड्रॉपलेट इनटू अ चेंबर युजिंग ॲटोमायझर. या चेंबर मध्ये या ॲटोमायझरनं आपल्याला स्प्रे करायचं आहे फाइन ऑइल ड्रॉपलेट्स. त्याच्यानंतर आयोनाइज द एअर इन द चेंबर विथ एक्स-रे. म्हणजे याच्या आतमध्ये इथं जो गॅस आहे या गॅसला आयोनाइज करायचं आहे कुणी, एक्स-रे बीमनं. मग आयोनाइज केल्यानंतर त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह पार्टिकल्स तयार होतील आणि निगेटिव्ह पार्टिकल्स तयार होतील. आयोनाइज केल्यानंतर काही भाग पॉझिटिव्ह काही भाग निगेटिव्ह तयार होतोय. मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्टिकल्स त्या गॅसेस मधून तयार होणार. त्याच्यानंतर इथून जे ड्रॉपलेट्स खाली येणार आहेत, ते ड्रॉपलेट्स तो चार्ज ओढून घेणार. ते जे ड्रॉपलेट्स आहेत, मग त्या ड्रॉपलेट्सनी निगेटिव्ह चार्ज ओढून घेतला तर त्या ऑइल ड्रॉपलेटवर तयार होणार निगेटिव्ह चार्ज. त्यांनी पॉझिटिव्ह प्लेटला अटॅच केलं तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार. म्हणजे याच्यातून जे ऑइल ड्रॉपलेट्स इथं येणार आहेत त्यांनी या गॅसेसमध्ये जो आयोनाइज झालाय त्या गॅसेसला आयोनाइज झाल्यानंतर त्याच्यातला निगेटिव्ह पार्टिकल निगेटिव्ह चार्ज घेतला तर ते निगेटिव्ह होणार, पॉझिटिव्ह घेतले तर पॉझिटिव्ह होणार. त्याच्यानंतर या ड्रॉपलेटची व्हेलॉसिटी आपण इथून टेलिस्कोप मधून, म्हणजे ते फास्ट आहेत का स्लो आहेत त्याच्यानुसार ती व्हेलॉसिटी ऍडजस्ट करायची आहे. त्याच्यानंतर या दोघांच्या मध्ये 2 चार्जड प्लेटच्या मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायचं आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर या ऑइल ड्रॉपलेट्सवर जो चार्ज क्रिएट झालाय, मग तो जो निगेटिव्ह चार्ज क्रिएट झालाय तो निगेटिव्ह चार्ज कुणाकडे ओढला जाणार, पॉझिटिव्ह प्लेट्सकडे. निगेटिव्ह चार्ज कुणाकडे ओढला जाणार, पॉझिटिव्ह प्लेटकडे. आणि पॉझिटिव्ह चार्ज जो तयार झालाय तो कुणाकडे ओढला जाणार, निगेटिव्ह प्लेट्सकडे. मग या पद्धतीनं काही निगेटिव्ह पार्टिकल्स गोज टुवर्ड्स द पॉझिटिव्ह प्लेट अँड पॉझिटिव्ह पार्टिकल गोज टुवर्ड्स द निगेटिव्ह प्लेट्स. त्याच्यानंतर ऍडजस्ट द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ अंटिल द ड्रॉपलेट्स आर सस्पेंडेड इन इक्विलिब्रियम. म्हणजेच हे इलेक्ट्रिक फील्ड असं ऍडजस्ट करायचं की बरोबर हा जो ऑइल ड्रॉपलेट्स आहेत ते दोन्ही काय आले पाहिजेत, इक्विलिब्रियमला. म्हणजे जेवढे वरती जाणार आहेत तेवढेच खालती जाणार आहेत. मग त्या पद्धतीनं एक स्टेज अशी येणार की त्याच्यामध्ये काय येणार आहे, इक्विलिब्रियम. म्हणजे जेवढं मूव अपवर्ड होणार आहे तेवढंच मूव डाऊनवर्ड. मग त्यावेळेला ते इक्विलिब्रियम येईपर्यंत आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर करायचं आहे. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डला कन्सिडर केल्यानंतर आपण कन्सिडर करायचं आहे कॅल्क्युलेट द चार्ज ऑन ईच ऑइल ड्रॉपलेट्स. म्हणजे या पॉझिटिव्ह प्लेट्सकडे किती इलेक्ट्रॉन किंवा किती निगेटिव्ह चार्ज ओढला गेला हे कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यानुसार एक फॉर्म्युला तयार करण्यात आला
Q is equal to n E. Q is equal to n E. मग हा जो टोटल चार्ज याच्याकडे किती ओढला गेला, याच्याकडे टोटल चार्ज किती आहे त्याच्यावरून E कॅल्क्युलेट केला Q डिवायडेड बाय n. So n means number of oil droplets with a charge is moved towards that positive plates. आणि त्याच्यावरून एक सिंगल इलेक्ट्रॉन वर चार्ज किती येतोय हे मिलिकननं कन्सिडर केलंय, हे अज्युम केलंय आणि ती व्हॅल्यू त्यानं कन्सिडर केली. द स्मॉलेस्ट चार्ज फाउंड वॉज अप्रॉक्सिमेटली 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. And this charge on each drop was always an integral multiple of other value. Integral multiple of other value. हा म्हणजेच जेवढे पार्टिकल्स त्याच्याकडे जातील त्या मल्टिपल्स मध्ये ते चार्ज काय होत जाणार, वाढत जाणार. आणि त्याच्यानुसार फॉर्म्युला कन्सिडर केला Q is equal to n into E. आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन काय, मिलिकन कन्क्लूड दॅट 1.6 into 10 raised to minus 19 coulomb is the smallest possible charge and consider that value as the charge on the electron. चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन ची व्हॅल्यू किती पकडायची आहे, 1.6 into 10 raised to minus 19 coulomb, which is given by R.A. Millikan. By which method? Oil drop method. Specific charge on the electron is given by J.J. Thomson. Specific charge on the electron is given by J.J. Thomson, and only charge on the electron is given by R.A. Millikan. And at last, the last property of an electron, last property of the electron is calculated as mass of electron. So you have the formula specific charge on electron is equal to charge on electron divided by mass of electron. So आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन. So what is the formula? Charge on electron divided by specific charge on electron. So charge on the electron has a value 1.6 into 10 raised to minus 19 coulomb divided by specific charge on the electron 1.76 into 10 raised to 11 coulomb per kg. So coulomb get cancel. So you get the value that 9.10938 into 10 raised to minus 31 kg. So this is your last property for electron. ओके. सो या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कन्सिडर करतोय इलेक्ट्रॉन साठी. मग या इलेक्ट्रॉन साठी प्रॉपर्टीज फोकस करत असताना एक्सपेरिमेंट कुठला डिस्कस केलाय म्हटलंय आपण, कॅथोड रे एक्सपेरिमेंट. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलंय बघा. आतापर्यंतच्या लेक्चर्स मध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये महर्षी कणादचं स्टेटमेंट बघितला, डेमोक्रेटसचं स्टेटमेंट बघितला, पकुद कात्यायमाचं स्टेटमेंट बघितला, त्याच्यानंतर डाल्टन्सची ॲटॉमिक थेअरी बघितली, त्यानंतर त्याचे लिमिटेशन्स फोकस केले आणि त्या लिमिटेशन्स मध्ये आपण कन्सिडर केलं की इनसाइड स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत आणि ते सब ॲटॉमिक पार्टिकल डिस्कवर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा डिस्कवरी आपण कन्सिडर करायलो इलेक्ट्रॉन अँड दॅट इलेक्ट्रॉन इज डिस्कवर्ड बाय J.J. थॉम्सन. मग या J.J. थॉम्सनला डिस्कवर करत असताना त्याला पहिला जी सोबत मिळालेली आहे ती विल्यम क्रुक्सची डिस्चार्ज ट्यूब. मग त्या विल्यम क्रुक्सच्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये आपण फोकस केलंय 60 सेंटीमीटर लॉन्ग डिस्चार्ज ट्यूब विच इज फिटेड विथ व्हॅक्यूम पंप टू ऍडजस्ट द लो प्रेशर ऑफ गॅस. त्याच्यानंतर दोन मेटल प्लेट्स, त्याच्यातली एक कॅथोड दुसरी ॲनोड. त्याच्यानंतर आफ्टर अप्लाइंग लो प्रेशर अँड हाय व्होल्टेज J.J. Thomson observed that
some invisible rays are produced at cathode. They move towards anode and through the perforation they strikes on fluorescent screen आणि which produces a glow आणि त्या रेज ला नाव दिलं त्यांना कॅथोड रेज. आणि त्या कॅथोड रेच्या आपण डिफरंट प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या. त्या कॅथोड रेज मध्ये कॅथोड रेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन, कॅथोड रे प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट, कॅथोड रे कन्सिस्ट ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स, कॅथोड रे ट्रॅव्हल्स विथ हाय स्पीड, कॅथोड रे कॉज फ्लुरोसन्स. त्याच्यानंतर कॅथोड रे प्रोड्यूस हीट इन अदर ऑब्जेक्ट व्हेन इट इज falls on that material. Then cathode ray falls on heavy metal, it produce X-rays. Then cathode rays ionizes the other gases and produces the positively charged ions. Then cathode ray produce scintillation when they strikes on the photographic plate. They can penetrate through thin metallic sheets. And cathode ray independent on which material is attached to electrodes and nature of gas inside the discharge tube. इथपर्यंत फोकस केल्यानंतर पुढे पॉइंट फोकस केला आपण कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज बाय मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज स्पेसिफिक चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. आणि या स्पेसिफिक चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन मध्ये आपण फोकस केलाय कुठला एक्सपेरिमेंट, जे जे थॉम्सन एक्सपेरिमेंट. आणि या जे जे थॉम्सन एक्सपेरिमेंट मध्ये आपण फोकस केलंय दिस पाथ ऑफ कॅथोड रेच्या मध्ये इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड ठेवून आपण त्याची डेव्हिएशन चेक केलं आणि त्या डेव्हिएशन नंतर स्पेसिफिक चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केलाय 1.758820 into 10⁻11 कुलॉम्ब पर kg. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट कन्सिडर केला आपण डिटर्मिनेशन ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. अँड फॉर दॅट पर्पज यू कन्सिडर ऑइल ड्रॉप मेथड विच इज गिवन बाय R.A. Millikan. And this is the apparatus for this R.A. Millikan experiment. And from that procedure, observations and conclusion, we conclude that the charge on the electron is 1.6 into 10⁻⁻19 coulomb. And by using that specific charge and charge, you can calculate the mass of electron, and that value is 9.10938 into 10⁻31 kg. Okay, thank you for this second lecture. So in next lecture we consider the discovery of anode rays, that is nothing but proton. Thank you.